या ठिकाणी प्रकाशित होत आहे। आपण सर्व विनंती मी आपल्याला मुक्ता संघटनेच्या वतीने करतो आहे। यानंतर मुक्ता संघटनेची ध्वनी चित्रफित साहेबांनी सत्तेची तमान बाळगता नामविस्तार घडवून आणला, ही बाब ऐतिहासिक अशीच आहे। त्यामुळे आदरणीय पवार साहेब विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरण समारंभास उपस्थित राहिले। मिलिंद महाविद्यालय आणि नागसेनवर ही क्रांतीची भूमी। याच परिसरातून सामाजिक न्यायाच्या आणि आत्मसन्मानाच्या चळवळी उभ्या झाल्या। नागसेन वनातून उच्च शिक्षण घेऊन पहिल्या पिढीने समाजातील चळवळी या शहरात जन्माला आल्या आहेत। त्यामुळे मराठवाड्याची राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे। निजामी राजवटीमुळे मराठवाडा हा प्रांत तसा मागास राहिलेला। मराठवाड्यातील हे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना औरंगाबाद येथे केली। त्यासोबतच औरंगाबाद येथे एका विद्यापीठाची वैचारिक भूमिका वैचारिक आदर हा बहुसंख्य उपेक्षित समाजाची हिताची जपणूक करण्यासाठी असते, तर त्या संघटनेच्या जन माणसामध्ये एक प्रकारची अस्थिरची आदराची भूमिका आहे। भूमिका ही संघटना समाज हा अस्वस्थ होता, मर्यादेला होता, त्याचं स्वत्व लागत नव्हतं। अशा समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रित करून त्यांचा स्वाभिमान आणि स्वत्व जागा करण्याची मोलाची कामगिरी केली आणि राज्य उभं केलं। आणि ते राज्य उभं करताना मी कालच एके ठिकाणी सांगितलं की या देशामध्ये अनेकांची राज्य झाली। दिल्लीमध्ये मोगलांचे राज्य झाले, या औरंगाबादमध्ये यादवांचे देवीचे राज्य झाले, आणखी तुझं कोणापर्यंत राज्य झाले। अशा शिक्षकांची घटना आणि त्यामुळे साधिकच विद्यासंघाच्या आणि या संघटनेमध्ये फरक हा आहे। या संघटनेचं लक्ष हे उपेक्षित समाजाच्या शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नाकडे आणि या संघटनेकडे एका वेगळ्या दृष्टीने राज्य सरकारने बघितलं पाहिजे, हे सगळं माझ्या मनामध्ये शंका आहे। वडिलांनी आपल्या वाचनामध्ये सांगितलं की आमचा वैचारिक अधिष्ठान शिवछत्रपती महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपतीचं महत्व त्यांच्यासाठी सत्ता वापरायची हे सूचना शिवाजी महाराजांनी घेतले। त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थान प्राप्त केलेला राजा हा कोणता हा प्रश्न कुणालाही देशात विचारला ते एकच नाव येतं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज। आणि मला आनंद आहे की वडिलांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की शिवाजी महाराजांची विचारधारा, फुले आंबेडकर, शाहू राजा यांची विचारधारा हा आमचा आधार आहे आणि या आधारावर या विचारावर आम्ही काम करतो। ही नावं का घेतात? प्रजापूरचे एका नेत्यांनी मुंबईत भाषण दिले आणि वास्तवामध्ये त्यांनी सांगितलं की शरद पवार, फुले आंबेडकर आणि शाहू राजा यांचं नाव काय घेतात? माझी विनंती आहे त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या। प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आणि प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन या संबंधीचे अतिशय उत्तम लिखाण केले आणि ते जर वाचलं
तर अशा प्रकारचे प्रश्न कुणी विचारणार नाही. याची प्रत्येक व्यक्ती दोन दिवस मी चांगलं शिक्षा दिलेले अतिशय वाईट वागणूक बनवलं त्यांच्या काहीतरी इलाज कर. असं जर सांगितले तू ज्योतिष आहेस हो दे तुला उद्याचं कळतं हो दे पण 4 दिवसांपूर्वी तू विचारला उद्या तुझी अवस्था काय होणार आहे हे तुला कळलं नाही तू माझा ज्योतिष काय सांगेल. तात्पर्य असं की शाहू राजा हे खुलत्या दृष्टीचा पुरस्कार हे करणारे होते. आणि तिसऱ्या ज्याला ऑफर घेतो आंबेडकरांचं. आंबेडकरांनी या देशाला संविधान दिली त्याचा अभिमान आपल्याला. आज बाबासाहेबांची घटना किती शक्तिशाली आहे याच्यासाठी एकच उदाहरण सांगतो की आपले शेजारी श्रीलंकेमुळे काय अवस्था आहे. तिथे घटना होती पण तिथे रोज संघर्ष आहे. पलीकडचा पाकिस्तान तिथे काय अवस्था आहे तिथे संघर्ष आहे. 15 दिवसाच्या पूर्वी इम्रान खान प्रधानमंत्री होता असं त्यांना काढल्या गेले कोणते नवीन युद्ध असेल. पण हिंदुस्थानामध्ये 1950 सालापासून आजपर्यंत अनेक राज्यांनी संघर्ष झाले आंदोलन झाली पण देश एकत्र झाला आणि त्याचं कारण बाबासाहेबांची संविधान. बाबासाहेबांनी आपल्याला दृष्टी दिली त्यांनी आपल्याला विचार दिली त्यांनी एक संघटन ह्या देशाचं कसं उभं करायचं याचा आदर्श दिला आणि त्यामुळं आज हा देश एकसंघ आहे. सातत्यानं मुक्ता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणानं साथ देणारे आणि मार्गदर्शन पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि सातत्यानं स्वागत या निमित्तानं होत आहे. मी संघटनेचे नेते प्राध्यापक डॉक्टर पंचशील एकंबेकर आणि प्राध्यापक डॉक्टर व्यंकट कांबळे यांना विनंती साहेब उपस्थित आहेत. सातत्यानं पंडित साहेब या सगळ्या अधिवेशनाचा आढावा घेत पुढे आलेल्या संघटनेला बळ देणारे आपले मार्गदर्शक सन्माननीय आमदार सतीश भाऊ मानतो. एवढंच नाही तर महिलांना 33% आरक्षण देण्याचा त्याचबरोबर मंडल आयोग खऱ्या अर्थाने जर या राज्यामध्ये कुणी होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्याचं काम मागच्या 25 वर्षापासून सातत्याने संघटन आम्ही मराठवाड्यामध्ये चालवतोय. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शोषितांचा जिल्हाध्यक्ष मुक्ता संघटना जालना प्राध्यापक प्रदीप रोडे जिल्हाध्यक्ष बीड या धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्मरणिकेचं स्वागत. यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. त्या ग्रंथाचंही माननीय साहेबांच्या हस्ते विमोचन होईल. प्राध्यापक डॉक्टर FA पठाण यांच्या ग्रंथाचं 20 वर्षामध्ये यानंतर मिलिंद महाविद्यालयाचे संघटनेचे कार्यकर्ते डॉक्टर FA पठाण यांनी महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची हा ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित होत आहे. आपण सर्वांनी तो वाचा. बुलंद आवाज आमचे नेते सन्माननीय प्राध्यापक सुनील मगरे सर यांना विनंती करतो की आपला बुलंद या संघटनेच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिफीत थोडी तांत्रिक अडचण येते आहे. काय प्रॉब्लेम आहे. मुक्ता संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. अमरसिंहजी पंडित साहेब पदवीधरांचं नेतृत्व सन्माननीय आमदार सतीश भाऊचा मुलुख मैदानी तोफ सन्माननीय प्राध्यापक सुनीलजी मगरे सर डॉक्टर संभाजी बाग. दोन दिवस मी चांगलं शिक्षा दिलेले अतिशय वाईट वागणूक बनवलं त्यांच्या काहीतरी इलाज कर. असं जर सांगितलं तू ज्योतिष आहेस हो दे तुला उद्याचं कळतं
हो म्हणजे पण 4 दिवसांपूर्वी तू इथं आला उद्या तुझी अवस्था काय होणार आहे हे तुला कळलं नाही तो माझा किंचित काय सांगेल. तात्पर्य असेल की शाहू राजा हे खुलत्या दृष्टीचा पुरस्कार हे करणारे होते. आणि तिसऱ्या ज्याला ऑफर देतो आंबेडकरांचं. आंबेडकरांनी या देशाला संविधान दिली त्याचा अभिमान आपल्याला. आज बाबासाहेबांची घटना किती शक्तिशाली आहे याच्यासाठी एकच उदाहरण सांगतो की आपले शेजारी श्रीलंकेमध्ये काय अवस्था आहे. तिथे घटना होती पण तिथे रोज संघर्ष आहे. पलीकडचं पाकिस्तान तिथे काय अवस्था आहे तिथेही संघर्ष आहे. 15 दिवसाच्या पूर्वी इम्रान खान प्रधानमंत्री होता असं त्यांना काढले गेले कोणते नवीन घेऊन असेल. पण हिंदुस्थानामध्ये 1950 सालापासून आजपर्यंत अनेक राज्यांनी संघर्ष झाले आंदोलन झाली पण देश एकसंघ झाला. आणि त्याचं कारण बाबासाहेबांची संविधान. बाबासाहेबांनी आपल्याला दृष्टी दिली त्यांनी आपल्याला विचार दिले त्यांनी एक संघटन ह्या देशाचं कसं उभं करायचं याचा आदर्श दिला आणि त्यामुळं आज हा देश एकसंघ त्यांच्यासाठी सत्ता वापरायची हे सूचन शिवाजी महाराजांनी घेतले. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थान प्राप्त केलेला राजा हा कोणता हा प्रश्न कुणालाही देशात विचारला ते एकच नाव येतं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि मला आनंद आहे की वडिलांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की शिवाजी महाराजांची विचार झाला फुले आंबेडकर शाहू राजा यांची विचार झाला. हा आमचा आधार आहे आणि या आधारावर या विचारावर आम्ही काम करतो इच्छितो. ही नावं का घेतात प्रजाकुलचे एका नेत्यांनी मुंबईत भाषण दिले आणि वास्तवामध्ये त्यांनी सांगितलं हे सरस पवार फुले आंबेडकर आणि शाहू राजा यांचं नाव काय घेतात. माझी विनंती आहे की त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आणि प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन या संबंधीचे अतिशय उत्तम लिखाण केले आणि ते जर वाचलं तर अशा प्रकारचे प्रश्न कुणी विचारणार. त्याची प्रत्येक व्यक्ती आपला समाज हा अस्वस्थ होता मरगळलेला होता त्याच्याचं स्वत्व लागत नव्हतं. अशा समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रित करून त्यांच्याचं स्वाभिमान आणि स्वत्व जागा करण्याची मोलाची कामगिरी केली आणि राज्य उभं केलं. आणि ते राज्य उभं करताना मी कालच एका ठिकाणी सांगितलं या देशामध्ये अनेकांची राज्य झाली. दिल्लीमध्ये मोगलांचे राज्य झाले. या औरंगाबादमध्ये यादवांचे देवगिरीचे राज्य झाले. आणखी तुझं कोल्हापूरचे राज्य झाले. अशांच्या शिक्षकांची प्रगती आणि त्यामुळे साधिकच इतर संघटना आणि या संघटनेमध्ये फरक हा आहे. या संघटनेचं लक्ष हे उपेक्षित समाजाच्या शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नाकडे आहे आणि म्हणून या संघटनेकडे एका वेगळ्या दृष्टीने राज्य सरकारने बघितलं पाहिजे हे सगळं माझ्या मनामध्ये शंका आहे. वडिलांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आमचं वैचारिक अधिष्ठान शिवछत्रपती महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपतीचं महत्व
आणि तो वैचारिक भूमिका, वैचारिक आदर हा बहुसंख्य उपेक्षित समाजात हिताची जपणूक करण्यासाठी असते. तर त्या सगळ्याच्याबद्दल जर माणसामध्ये एक प्रकारची अस्थिरची आदराची भूमिका आहे. भूमिका ही संघटना हे वाहू दे आनंद वारे. धन्यवाद साहेब, त्रिवार धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर समीउल्ला खान यांना विनंती करतो की या सोहळ्याचं त्यांनी आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर समीउल्ला खान. दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सौरभ मगरे, साहिल मगरे मुक्ता आणि मयूर शिक्षक सोनवणे संगठना के इस अधिवेशन हे के उद्घाटन आदरणीय के लिए साहेबांना बाबासाहेबांची प्रतिमा भेट देणार आहेत. हिंदुस्तान की मायनाज शख्सियत मोहतरम शरद चंद्र जी पवार साहब ने यहां आकर हमारी इस संगठना की जो शान बढ़ाई, इसके लिए मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं. पवार साहब, आपके नजर मुक्ता शिक्षक संगठना की तरफ से ये शेयर करता हूं कि बहुत हैं तुझको सियासत से चाहने वाले. पवार साहब, बहुत हैं तुझको सियासत से चाहने वाले, हमारी तरह कोई जानिसार तो हो, हमारी तरह कोई जानिसार तो हो. मोहतरम अजीत पवार साहब ने यहां आकर हमारी हिम्मत अफजाई की और ये वादा किया कि आने वाले दिनों में वो हमारे मसाइल को सुनील मगरे सर की क़यादत में हल करेंगे. हम सब उनका शुक्रिया अदा करते हैं. वहीं इस रियासत महाराष्ट्र को पूरी दुनिया में कोरोना पीरियड में एक अच्छा मुकाम दिलाने के लिए, बचाने के लिए मोहतरम राजेश टोपे साहब, हमारे वजीर सरपरस्त धनंजय मुंडे साहब, मोहतरम सतीश चौहान साहब, इन सब का शुक्रिया अदा करता हूं. साहब, सिर्फ एक बात आपके गुजार करना चाहता हूं कि ये लोग सुनील मगरे साहब की क़यादत पर यकीन रखते हैं. ये रमजान का महीना है, यहाँ 1000 मुस्लिम खवातीन और मर्द रोजे की हालत में सिर्फ और सिर्फ सुनील मगरे की क़यादत में यहाँ है. अक़लियती क़यादतें आपके पास है, लेकिन हमारे पास सुनील मगरे जैसा हीरा है, जिस हीरे के काम को देखते हुए हम उनकी क़यादत में काम कर रहे हैं. और यह हीरा अब पारस के पास पहुंच चुका है. शरद पवार साहब यकीनन इस हीरे को, इस जौहरी है वो, इस हीरे को और तराशेंगे इस उम्मीद के साथ. और इस अधिवेशन के लिए आने वाले आप सभी हजरात का तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूं. धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवरांचं, आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं. बाबासाहेबांच्या नेता होते आणि म्हणून एक द्रष्टा नेता होता. उद्याची समाजाची गरज भागवण्याची दृष्टी त्यांना होती. अशा नेतृत्वाची ते फुले असोत, ते आंबेडकर असोत, शाहूराजे असोत, त्यांचा आदर्श घेऊन आज ही शिक्षकांची संघटना तुमच्या सगळ्यांचे सहकारी प्राध्यापक सुनील वांगरे आणि वाघमारे आणि अन्य त्यांचे सगळे सहकारी यांच्याबरोबर आज उभी राहते. याचा अर्थ आधुनिकतेचा पुरस्कार करणारी, भ्रामक कल्पनेला विरोध करणारी, जातीयवादी शक्तीच्या विरुद्ध संघर्ष करणारी आणि समता प्रस्थापित करून एक प्रगत देश उभा करण्याच्यासाठी, पिढी तयार करण्याच्यासाठी आस्था ठेवणारी अशी शिक्षकांची संघटना ही मुक्ता संघटना आहे. आणि मला आनंद आहे की अशा पद्धतीची संघटना सुरेश सगळे आणि त्यांच्या सहकार्यांनी गेले 25 वर्ष कष्ट करून उभी केली. आम्हाला सगळ्यांची साथ त्याला मिळेल हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही काही प्रश्न मांडले, उपमुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की ते स्वतःच तुमची एक बैठक लावतील, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवतील आणि प्रश्न सोडवतील. माझी खात्री आहे की त्यांनी बैठक घेतल्याच्या नंतर तुमच्या अनेक प्रश्नांची एकदम नाही पण टप्प्याटप्प्यानं सुटका होईल आणि ही संघटना उपेक्षित समाजातल्या शिक्षकांना एक प्रकारचा आधार देणारी संघटना या पद्धतीनं आमचा हा सगळा घटक आत्मविश्वासानं या संघटनेकडे बघेल अशाच प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो. या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो
माझे 2 शब्द सोडतो. सरकार बनले, त्या सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू होते, त्या सरकारमध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, त्या सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेबांच्याकडे खातं कोणतं होतं? पाणी, जलसंधारण आणि वीज आणि कामगार, ही 3 खाती त्यांच्याकडे होती. त्यांनी काय केलं? आज या देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक काही प्रमाणात झाली, त्याचं 100% श्रेय बाबासाहेबांना द्यावं लागेल. आणि हे का मी म्हणतो की आज स्वातंत्र्याच्या आधी धरणं बांधवायचा विचार हा बाबासाहेबांनी मांडला. देशाचं सगळ्यात मोठं पंजाबमधलं धरण भाकरा नांदगड, त्याचा निर्णय बाबासाहेबांच्या सहीनं झाला. आज पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यामध्ये 90%च्या पेक्षा शेती बागायचं आहे. त्याचं कारण भाकरा आणि नांदगड धरण. आणि हे धरण निर्माण करण्याचा निर्णय हा बाबासाहेबांचा होता स्वातंत्र्याच्या अधिकार. शेजारच्या आंध्रमध्ये दामोदर व्हॅली नावाचं धरण आहे, त्याचा निर्णय बाबासाहेबांचा होता, स्वातंत्र्याच्या आधी होता. आणि त्याचा परिणाम आज त्या आंध्र राज्यामध्ये सुरुवात आली शेतीच्या क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दामोदर व्हॅलीचं आहे आणि तो निर्णय बाबासाहेबांनी घेतला. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो विजेची टंचाई आहे. याचा विचार बाबासाहेबांनी तेव्हा केला होता. त्यांनी काय केलं? त्यांनी एक निर्णय असा घेतला की एखाद्या राज्यामध्ये वीज जास्त असेल आणि एखाद्या राज्यामध्ये वीज कमी असेल तर कमी वीज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जास्त असलेली वीज पोहोचवणं आणि कमी वीज असलेल्या राज्याचे प्रश्न सोडवणं. आणि हे जर करायचं असेल तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वीज नेण्याच्यासाठी ग्रीड असले पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन नावाची संस्था काढली. आज महाराष्ट्रात वीज कमी पडली तर अन्य राज्यातून वीज खरेदी करणं हा निर्णय आता महाराष्ट्र सरकारसुद्धा घेतं आहे. पण ती अन्य राज्याची वीज इथं आणण्यासाठी जी व्यवस्था आहे ती बाबा राज्य उभं करताना मी कालच एका ठिकाणी सांगितलं की या देशामध्ये अनेकांची राज्य झाली. दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य झालं, या औरंगाबादमध्ये यादवांचं देवगिरीचं राज्य झालं, आणखीन कुठं कोणाकोणाची राज्य झाली. पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्यांचं राज्य नव्हतं. हे राज्य रयतेचं राज्य होतं, समाजातल्या उपेक्षित लोकांचं राज्य होतं आणि त्यांच्यासाठी सत्ता वापरायची हे सूत्र शिवाजी महाराजांनी घेतले. आणि त्यामुळे आज 300 वर्ष होऊन गेली तरी सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थान प्राप्त केलेला राजा हा कोणता, हा प्रश्न कुणालाही देशात विचारला तर एकच नाव येतं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि मला आनंद आहे की मागल्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की शिवाजी महाराजांची विचारधारा, फुले आंबेडकर, शाहू राजा यांची विचारधारा हा आमचा आधार आहे. आणि या आधारावर, या विचारावर आम्ही काम करू इच्छितो. ही नावं का घेतात? परवा कोणत्याही एका नेत्यांनी मुंबईत भाषण दिलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की शरद पवार, फुले आंबेडकर आणि शाहू राजा यांचंच नाव का घेतात? माझी विनंती आहे की त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन या संबंधीचे अतिशय उत्तम लिखाण केले.
आणि ते जर वाचलं तर अशा प्रकारचे प्रश्न कुणी विचारणार नाही. याची प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्वाची. महात्मा ज्योतिबा फुले एका लहान समाजात जन्मले, पण ते स्वतः काय आणि सावित्रीबाई काय या दोघांनी शिक्षणाच्या संबंधीचं महत्त्व ओळखलं आणि त्या संबंधीची भूमिका समाजात मांडली. मुलींच्या शिक्षणाच्या संबंधी समाजातल्या उच्चभ्रू लोकांचा विरोध असताना सुद्धा शिक्षकाच्या कामाची जबाबदारी